नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील सुरांची जादूगरी हा डॉक्टर द.ता. भोसले लिखित पाठ अभ्यासणार आहोत. ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज. तेथील निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्याचा आनंद निर्माण करत असतात. आणि अशा विविध आवाजांचं वर्णन या पाठात लेखकाने केलेलं आहे. प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. चला तर पाहूया आपण इयत्ता 8वीतील पाठ सुरांची जादूगरी. सुरांची जादूगरी. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी आणि टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतात. अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, तेव्हा खेड्यांमध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत अन ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते आणि ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. घराघरांतल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात आणि त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना आणि हरकती खेत आसमंतात भरून जातो. घास घातल्यावर जात्यातला निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न आणि कोमल सुरावट आईच्या उबदार आणि मंद हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापण्या जड झालेल्या असतात. अर्धवट जाग आलेली असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते आणि त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात. आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरुभुरू पडावे तसे सांडत असते आणि या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही आणि या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो आणि त्यांची खुमारी केवळ शब्दातीत. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते आणि त्यावेळी मात्र गावून थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पाना फांद्यांतून सांडत असतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते आणि त्या घरातल्या भिंतीवर, अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना मानतात. मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट त्या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदांसारखे वाटते.
परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परांना इतके कालवले जाते, परस्परांमध्ये इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. त्याच वेळेला एखाद्यानं पार्श्वसंगीत द्यावं तसं काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो, बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते, गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग कासे खाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते आणि धारेच्या या संगीतातही एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांडे जसजसे भरत जाते तसतसा आवाजात लक्षणीय फरक पडत जातो. गळ्याचे दूध आल्यावर मग त्याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. कुठेतरी एखादी मोठ्या सुरात आपला सूर उसळत असते. करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. असं म्हणतात, सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज, कोरड्या शाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावर घुमघुमत येणारा झऱ्यांचा आवाज, कोड्याची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडा मुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकाराच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आई समोर आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज आणि जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गाय रानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज. किती म्हणून सांगावे? आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्या भोवती फेर धरू लागते आणि हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात, वातावरणाला जिवंतपणा आणतात. आपल्या मनात लसलस त्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते आणि आपले मनही मग आपोआप त्या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. अशी ही सुरांची जादूगरी दररोज पहाटे आपल्याला अनुभवायला मिळते आणि लेखकाने ते अतिशय सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे.